हॅलो. MPRचं लास्ट लेक्चरमध्ये बघा आपण मिलिंग मशीन बघितलं होतं. मिलिंग मशीनमध्ये सगळ्यात पहिले मिलिंगची डेफिनेशन बघितली बघा. मिलिंग काय एक मटेरियल रिमूव्हल प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये टूल स्टेशनरी राहतं आणि वर्कपीस कसा राहतो, मल्टी पॉईंट कटिंग टूल राहतो आणि त्याला आपण वर्कपीसच्या अगेन्स्ट फीड करतो आणि त्याच्यासोबत त्याला आपण रोटेट पण करतो. त्याच्यानंतर ना चिपच्या फॉर्ममध्ये काय होतं, मटेरियल रिमूव्ह होतं आणि तो जो मटेरियल रिमूव्ह ऑलरेडी तो कसा राहतो, जास्त राहतो. बघा इथं आपण वर्कपीस आहे, हा रोटेट होणारा टूल आहे आणि त्याला ह्या कटिंग एजेस आहे बघा आणि मल्टिपल टीथ आहे आणि मल्टिपल टीथला मल्टिपल कटिंग एजेस आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर वर्किंग प्रिन्सिपल बघितलं होतं. तर वर्किंग प्रिन्सिपलमध्ये काय आहे की आपण वर्कपीस होल्ड करून ठेवतो मशीनच्या बेडवरती टी स्लॉटवरती. ठीक आहे. त्याला होल्ड करायसाठी फिक्चर पण यूज करतो. त्याच्यानंतर कटर काय होतं, हाय स्पीडवरती रोटेट होतं आणि रोटेट झाल्यानंतर त्याला काय करतो आपण वर्कपीसवरती फीड करतो. फीड केल्यानंतर काय होतं, मटेरियल वर्कपीसवरचं मटेरियल काय होतं, रिमूव्ह होतं. आणि मटेरियल रिमूव्ह कशाच्या फॉर्ममध्ये होतं, चिपच्या फॉर्ममध्ये. बघा इथं चिप दिसतंय ना, हे चिप उडतंय बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, जो वर्कपीस आहे तो आपण लॉंगिट्युडिनल, व्हर्टिकल आणि क्रॉस डायरेक्शनमध्ये आपण काय करू शकतो, मूव्ह करू शकतो. कशामध्ये, मिलिंगमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथं त्यांनी इथं पण कटर दाखवलं आहे. त्याच्यानंतर इथं वर्कपीस दाखवलं आहे बघा. त्याची रोटेशन होत आहे, याची मुवमेंट होती. ठीक आहे. म्हणजे टूल फक्त काय होतं, रोटेट होतं. टूलची मुवमेंट नाही होत, वर्कपीसची मुवमेंट होती. ठीक आहे. पण आपल्याला वाटतं तसं की टूलची मुवमेंट होऊ राहिली, बट ॲक्च्युली टूल आहे एकाच जागेवरती रोटेट होत असतं फक्त. आणि हा जो वर्कपीस आहे ह्याच्या बेडची मुवमेंट होती. ठीक आहे. म्हणजेच वर्क टेबलची. त्याच्यानंतर आपण मिलिंग मशीनचे बेसिक पार्ट्स बघितले होते. तर बेसिक पार्ट्समध्ये बघा सगळ्यात पहिले इथं बेस बघितलं होतं बरोबर. हा काय बेस आहे. इथं बॉटमला बघा, इथं काय आहे, हा बेस आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा पार्ट बघितला होता कॉलम. इथं कॉलम दाखवलाय बघा. त्याच्यानंतर तिसरा पार्ट बघितला होता नी बघा, हा जो पार्ट आहे ना, हा काय आहे, नी आहे. त्याच्यानंतर नीच्या वरती काय राहतं, सॅडल राहतं. ठीक आहे. सॅडलनं काय होतं, अशी मुवमेंट होते. ठीक आहे. आणि हा जो नी आहे यानं अप अँड डाऊन मुवमेंट होती आणि सॅडलनं काय होतं, त्याची अशी मुवमेंट होते बघा. हे जर फिरवलं, नीचं इथं जे हँडल आहे बघा, हे जर फिरवलं तर हे काय करणार, व्हर्टिकल अप अँड डाऊन मुवमेंट करणार. त्याच्यानंतर हे जे सॅडल आहे, या सॅडलला एक हँडल आहे बघा, ते फिरवलं ह्याची काय होणार, क्रॉस मुवमेंट होणार. मग त्याच्यानंतर याच्यामध्ये दोन मुवमेंट आहे बघा, क्रॉसमध्ये एक अशी आहे आणि एक पुन्हा आता ही अशी आहे. त्याच्यानंतर ही परत इकडे एक अशी बघा. म्हणजे ह्या व्ह्यूमध्ये म्हणजेच प्लस नाही का, एक्स वाय आणि झेड ॲक्सिस म्हणजे अप अँड डाऊन आहे. वाय म्हणजे बघा, वाय म्हणजे हा ॲक्सिस आहे, म्हणजे ह्या कॉलमपासून इकडच्या बाहेरच्या बाजूला जर जायला लागलं ते झालं वाय ॲक्सिस. आणि त्याच्यानंतर ह्या बघा कॉलम इकडं पाठीमागच्या साईडला आहे आणि लेफ्ट राईट जर फिरलं तर ती कोणती मुवमेंट आहे, एक्स डायरेक्शनमधली. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथं हा स्पिंडल आहे, इथं काय, हा स्पिंडल आहे. ह्या स्पिंडलला काय अटॅच आहे, आर्बर. आणि आर्बरवरती काय बसवलं आपण, टूल बसवलंय बघा. आणि आर्बर रोटेट होतं. आर्बर कसं काय रोटेट होतं, तर स्पिंडल रोटेट होतं. आणि स्पिंडल कसं काय रोटेट होतं, इथं मोटर बसवलेली राहते आणि त्याला गिअर सिस्टम किंवा चेन ड्राईव्ह बसवलेलं राहतं. त्याच्या थ्रू काय होतं, हे कटर रोटेट होतं आर्बरच्या थ्रू. मग आर्बर पूर्णपणे काय होतं, रोटेट होतं. मग बघा आता आर्बर एक बाजूने स्पिंडलला कनेक्ट राहतो आणि दुसऱ्या बाजूने त्याला सपोर्ट दिलेला राहतो. कशात सपोर्ट राहतो, तर तो आहे ओव्हर आर्मचा. आता ओव्हर आर्म बघा, कॉलमच्या टॉप साईडला एक बाजूने अटॅच राहतं आणि दुसरी बाजू इकडं आपण काय करतो, आर्बरला सपोर्ट प्रोव्हाइड करायसाठी एक एक्स्ट्रा अरेंजमेंट देऊन आर्बर ब्रॅकेट बसवतो आणि त्याच्यामध्ये आर्बर काय करतो, आपण अटॅच करतो. बघा हे जे मशीन आहे हे आपल्या वर्कशॉपमध्ये पण आहे, तुम्ही बघितलं असेल. त्याच्यानंतर बघा या सॅडलवरती इथं वर्क टेबल आहे. हा काय आहे, वर्क टेबल, मशीनचा बेड पण म्हणता याला. आणि ह्या वर्क टेबलवरती बघा इथं टी स्लॉट दिसतंय. काय टी स्लॉट, ह्या टी स्लॉटमध्ये आपण काय बसवलं आहे, व्हाईस. हा काय आहे, व्हाईस आहे. याच्यामध्ये बघा इथं ब्लॅक कलरचा काय वर्क पीस आहे आणि हा वर्क पीस काय होणार, याच्यावरती मशीनिंग होणार. ठीक आहे. हे सगळे काय होते, बेसिक पार्ट्स होते. तर मग वन बाय वन सगळ्या पार्ट्सचं आपण काय बघितलं, डिटेल्स बघितलं. आता हा जो बेस राहतो, बेस काय आहे, फाउंडेशन आहे. मग ती फाउंडेशन काय करतं, सगळ्याला सपोर्ट प्रोव्हाइड करायचं काम करतं. ते कशापासून बनलेलं आहे, कास्ट आयर्नपासून बनलेलं आहे. त्याच्यानंतर बेडवरती नी आणि कॉलम राहतो. ठीक आहे. मग ते कॉलममध्ये स्पिंडल वगैरे असतं, म्हणजे नाही का, अदर कंपोनंटला सपोर्ट प्रोव्हाइड करायचं काम करतं. सॅडल पण त्याच्यावरती अटॅच असतं. त्याच्यानंतर नी आहे, नी काय करते, अप अँड डाऊन मुवमेंट करते. त्याच्यानंतर नीच्यावरती सॅडल राहतं, सॅडल काय करतं, क्रॉस मुवमेंट करतं. त्याच्यानंतर टेबल आहे, टेबलवरती टी स्लॉट राहते, वर्क टेबल किंवा
त्याला बेड पण म्हणतात, मशीन बेड म्हणतात, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्पिंडल. स्पिंडल काय करतं, आर्बरला रोटेट करतं. आर्बरवरती काय करतो आपण, टूल बसवतो, म्हणजेच कटिंग टूल बसवतो, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं दुसरं ॲनिमेशन बघा. ह्याच्यामध्ये ह्या आर्बरवरती, आर्बर म्हणजे एक हॉरिझॉन्टल सिलेंड्रिकल मेंबर राहतो, त्याच्यावरती हे स्पेसर राहत्या आणि त्या स्पेसरच्या मध्ये आपण काय करतो, तर हा जो टूल आहे बघा, हा टूल बसवतो. त्याच्यानंतर हा ओव्हर हँगिंग आर्म एक बाजूनी कॉलमला अटॅच राहतो आणि दुसरी बाजूनी इकडं आर्बरला अटॅच होतो, ठीक आहे. त्याच्यानंतर हा इकडं स्लाइड पण करू शकतो आपण. त्याच्यानंतर ओव्हर आर्म एक हॉरिझॉन्टल मेंबर आहे, तो स्टॉप साईडला बसवलेला राहतो, ठीक आहे. इथं बघा ज्यावेळेस टूल बसवतो त्यावेळेस हे बाजूला काढता, त्याच्यानंतर या स्पेसरमध्ये आपण कटर अटॅच करतो, नंतर पुन्हा ही सगळी अरेंजमेंट बसून देतो, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघायचं आहे आता आपल्याला आज टाईप ऑफ मिलिंग मशीन. काय बघायचं आहे, टाईप ऑफ मिलिंग मशीन. मिलिंग मशीन्स कॅन जनरली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू कन्स्ट्रक्शन. आता मिलिंग मशीन जे आहे त्यांच्या कन्स्ट्रक्शननुसार क्लासिफाय केले, ठीक आहे. इथं तर पहिले कॉलम अँड नी टाईप मिलिंग मशीन. आता कॉलम अँड नी टाईप म्हणजे बघा इथं काय, हा काय झाला, कॉलम आणि नी टाईपचंच मशीन आहे, ठीक आहे. याला कॉलम आहे आणि इथं एक नी आहे, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे, तर हँड मिलिंग मशीन, प्लेन हॉरिझॉन्टल मिलिंग मशीन. आता आपण जे बघितलं ते प्लेन हॉरिझॉन्टल मिलिंग मशीन होतं. त्याच्यानंतर व्हर्टिकल मिलिंग मशीन, नंतर राहतं युनिव्हर्सल मिलिंग मशीन, त्याच्यानंतर रॅम अँड टरेट हेड मिलिंग मशीन, ठीक आहे. हे काय कॉलम आणि नी टाईपचे सब टाईप्स आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा फिक्स बेड टाईप मिलिंग मशीन. आता मिलिंग मशीनचा बेड कसा राहतो, फिक्स राहतो. मग त्याच्यानंतर नाही सिम्प्लेक्स मिलिंग मशीन, डुप्लेक्स मिलिंग मशीन आणि तिसरं आहे ट्रिप्लेक्स मिलिंग मशीन, ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं आहे प्लॅनर टाईप मिलिंग मशीन. आता हे काय केलं जातं, जनरली प्लेन ऑपरेशन करायसाठी परफॉर्म केलं जातं, ठीक आहे. त्याच्यानंतर स्पेशल टाईप ऑफ मिलिंग मशीन. तर मग याच्यामध्ये बघा रोटरी टेबल मिलिंग मशीन. आता रोटरी टेबल मिलिंग मशीन हे 5 ॲक्सिस वगैरे मशीन असतं, ठीक आहे. त्याच्यानंतर ड्रम मिलिंग मशीन, नंतर हे प्लॅनेटरी मिलिंग मशीन, नंतर पॅन्टोग्राफ प्रोफाइलिंग अँड प्रेशर कंट्रोल मिलिंग मशीन, ठीक आहे. आता हे स्पेशल टाईपमध्ये येतं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता तुम्हाला ह्याच्यामध्ये प्लेन ऑर हॉरिझॉन्टल मिलिंग मशीन आणि व्हर्टिकल मिलिंग मशीन इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त यूज होतं. त्याच्यानंतर हे हँड मिलिंग मशीन पण तुम्ही बघितलं असेल, ठीक आहे. हे छोटंसं राहतं. हे काय क्लासिफिकेशन ऑफ मिलिंग मशीन आहे. पेपरमध्ये याच्यावरती क्वेश्चन येतो 4 मार्काचा, राईट द क्लासिफिकेशन ऑफ मिलिंग मशीन, ठीक आहे. किंवा 3 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. त्यावेळेस तुम्हाला हे क्लासिफिकेशन लिहिता आलं पाहिजे. अकॉर्डिंग पहिलं काय कॉलम अँड नी टाईप म्हणजे कन्स्ट्रक्शनवर क्लासिफाय करेल. त्याच्यानंतर फिक्स बेड टाईप आहे, नंतर प्लेनर टाईप मिलिंग मशीन आणि स्पेशल टाईप मिलिंग मशीन. 4च टाईप आहे, कॉलमनी, त्याच्यानंतर फिक्स बेड, प्लॅनर टाईप आणि नंतर स्पेशल टाईप. हे 4 टाईप तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे, ठीक आहे. तर मग सगळ्यात पहिले आपण बघणार आहे हँड मिलिंग मशीन. आता तुम्ही हे हँड मिलिंग मशीन छोटंसं राहते बघितलं असेल, ठीक आहे. याला आपण काय करतो, मॅन्युअली ऑपरेट करतो. याच्यामध्ये काय डेप्थ वगैरे काहीच ॲडजस्ट नाही करत, सगळं आपणच फिरवणार आणि आपल्यानुसार मॅन्युअली कट होणार, ठीक आहे. लेस ॲक्युरेसीसाठी किंवा सर्व्हिस फिनिशिंग करायचं असेल बघा, आपण वेडिंग वर्कशॉपमध्ये वगैरे यूज करतो, आपल्याकडे पण आहे, तुम्ही बघितलं असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर प्लेन ऑर हॉरिझॉन्टल मिलिंग मशीन अँड व्हर्टिकल मिलिंग मशीन. बघा हॉरिझॉन्टल मिलिंग मशीनमध्ये इथं कटर हे हॉरिझॉन्टल बसवलेलं राहतं, त्याचा जो आर्बर आहे तो कसा आहे, हॉरिझॉन्टल आहे. आणि इथं जर तुम्ही व्हर्टिकल मिलिंग मशीन बघितलं तर स्पिंडल कसं आहे, व्हर्टिकल आहे, टूल कसं राहतं, व्हर्टिकल राहतं बघा, म्हणजे परपेंडिक्युलर टू बेड. आणि हे कसं राहतं, पॅरलल टू बेड. म्हणजे हे एक लक्षात ठेवा, म्हणजे जे स्पिंडल आहे ते स्पिंडल काय इथं पॅरलल टू द वर्क टेबल आणि इथं कसं आहे परपेंडिक्युलर टू द वर्क टेबल, किंवा दुसऱ्या भाषेत म्हणू शकतो ॲक्सिस ऑफ मिलिंग कटर इज पॅरलल टू वर्क टेबल आणि इथं आहे ॲक्सिस ऑफ मिलिंग कटर इज परपेंडिक्युलर टू वर्क टेबल, ठीक आहे. म्हणजे हे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल हे 2 मेन टाईप आहे, तुम्हाला जनरली हे लक्षात ठेवा, ठीक आहे. म्हणजे असं हॉरिझॉन्टल मिलिंग मशीन राहतं आणि असं व्हर्टिकल मिलिंग मशीन राहतं. बघा हॉरिझॉन्टल मिलिंग मशीन आपल्या वर्कशॉपमध्ये पण तुम्ही बघितलेलं आहे, ठीक आहे. व्हर्टिकल मिलिंग मशीनला फक्त तो स्पिंडल व्हर्टिकल राहतो, त्याचा ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द मशीन बेड राहतो, ठीक आहे. फक्त एवढंच फरक राहतो त्याच्यात. तर त्याच्यानंतर नेक्स्ट बघायचं आहे. आता बघा तुमच्या सिलेबस पॉईंट जर बघितलं तुम्ही इथं तर तुम्हाला टाईप ऑफ मिलिंग मशीन नंतर मिलिंग कटर्स बघायचे, ठीक आहे. आता मिलिंग कटर बघा 1 बाय 1 आपण मिलिंग कटर बघणार आहे. आता मिलिंग कटर काय आहे, मिलिंग कटर काय राहतं, तर कटर एक रिव्हॉल्विंग मेंबर आहे. काय आहे, एक रिव्हॉल्विंग मेंबर आहे. त्याला सेव्हरल नंबर्स ऑफ म्हणजे त्याला खूप साऱ्या कटिंग एजेस राहतात. काय राहत्या, कटिंग एजेस राहतात. आता मग टूलचा जेवढा पेरी मोठा म्हणजेच काय टूलचा जेवढा डायमीटर मोठा तेवढं नंबर ऑफ त्याला कटिंग एजेस कशा राहू शकतात, जास्त राहू शकतात. किंवा कटिंग एजेसच्या थिकनेसवरती म्हणजे नाही का साईजवरती पण डिपेंड आहे, त्याच्यावरती किती नंबर ऑफ कटिंग एजेस आहे. मग कटिंग एजेस कुठं राहत्या,
तर पेरिफेरीला राहते. पेरिफेरी म्हणजे काय, त्याचा जो बाहेरचा जो एरिया आहे म्हणजे पेरिफेरी म्हणजेच परिमिती. त्या परिमितीचे म्हणजे नाही का जो स्पेरिकल एरिया आहे त्या एरियावरती काय करायला राहतं, इक्वल नंबर ऑफ पार्ट्समध्ये ते कटिंग एजेस बनवलेले राहतात त्याच्यावरती. ठीक आहे, म्हणजे कटर काय आहे, द मिलिंग कटर आर रिव्हॉल्विंग टूल. ते काय एक रिव्हॉल्विंग टूल आहे, हॅव्हिंग वन ऑर सेव्हरल कटिंग एजेस. त्याला काय एक किंवा जास्त कटिंग एजेस, म्हणजे वन ऑर सेव्हरल. बघा आपण जसं सिंगल पॉईंट कटिंग टूल हे लेथमध्ये यूज करतात, पण याच्यामध्ये काय राहतं मल्टी पॉईंट कटिंग टूल राहतं, म्हणजे याला मल्टिपल कटिंग एजेस राहतात. आयडेंटिकल राहत्या, कशा राहत्या, एक सेम राहत्या आणि इक्वली स्पेस ऑन सर्कमफरन्स ऑफ कटर. म्हणजे सर्कमफरन्स जो आहे त्या सर्कमफरन्सवरती इक्वल स्पेसमध्ये ते कटिंग एजेस असतात. त्याच्यानंतर कटिंग एलिमेंट आर कॉल्ड टीथ. आता जो एलिमेंट ॲक्च्युअल कटिंग करतो त्याला काय म्हणतात, कटिंग टीथ म्हणतात. ठीक आहे, त्याच्यानंतर विच इज इंटरमिडिएटली एंगेज द वर्कपीस अँड रिमूव्ह द मटेरियल बाय रिलेटिव्ह मुवमेंट ऑफ वर्कपीस अँड कटर. मग बघा आता हा कटर एक असा मेंबर आहे, तो काय करतो, त्याला कटिंग एजेस राहतात. कटिंग एजेस काय करतात, वर्कपीस सोबत एंगेज होतात. मग वर्कपीस सोबत एंगेज झाल्यानंतर कटिंग एजेस कसे राहतात, त्यांना एक नाही का म्हणजे असं शार्पनेस राहतो, आणि त्या शार्पनेसमुळे काय होतं, वर्कपीसचं मटेरियल रिमूव्ह होतं. कशाच्या फॉर्ममध्ये, तर चिपच्या फॉर्ममध्ये. मग आता चिपच्या फॉर्ममध्ये कधी रिमूव्ह होतं, ज्यावेळेस वर्कपीस आणि टूलमध्ये रिलेटिव्ह मोशन प्रोड्यूस होते, त्यावेळेस काय होणार, कटिंगच्या म्हणजे नाही का चिपच्या फॉर्ममध्ये टूल रिमूव्ह होणार, मटेरियल रिमूव्ह होणार. ठीक आहे, टूलकडनं. त्याच्यानंतर स्टँडर्ड मिलिंग कटर्स आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू टाईप ऑफ ऑपरेशन रिक्वायर्ड टू परफॉर्म ॲज फॉलोज. मग बघा आता याचं क्लासिफिकेशन जे आहे ते त्याच्या परफॉर्म केले जाणाऱ्या ऑपरेशनवरून त्याचं क्लासिफिकेशन झालेलं आहे. मग सगळ्यात पहिले प्लेन मिलिंग कटर. आता प्लेन मिलिंग कटर म्हणजेच काय की प्लेन सरफेस मिलिंग करायसाठी यूज केलेलं कटर किंवा त्याला स्लॅब. आता बघा आपल्याला स्लॅब माहिती ना, स्लॅब कसा राहतो, प्लेन राहतो, फ्लॅट राहतो. मग त्याला काय म्हणतो आपण, प्लेन मिलिंग कटर. आता प्लेन मिलिंग कटरमध्ये 3 टाईप आहे, लाईट ड्युटी प्लेन मिलिंग कटर, हेवी ड्युटी प्लेन मिलिंग कटर आणि हेलिकल प्लेन मिलिंग कटर. आता बघा याच्यामध्ये काय आहे की सब ऑपरेशन आहे, लाईट ऑपरेशनसाठी लाईट आहे, हेवी ऑपरेशनसाठी हेवी आहे, आणि हेलिकल शेप म्हणजे कसं बघा आता हा काय, हा हेलिकल शेप आहे. बघा असं इकडनं सुरू झालं इकडं आलं, स्ट्रेट वेगळं राहते, हेलिकल वेगळं राहतं. ठीक आहे, हे हेलिकल आहे. मग याला काय म्हणतात, हेलिकल. म्हणजे हेलिकल प्लेन मिलिंग कटर हे एक वेगळा टाईप झाला. त्याच्यानंतर नाही साईड मिलिंग कटर. आता बघा ते काय करतं, साईडनं कट करतं. काय करतं, वर्कपीसच्या साईडला कट करतं, म्हणजे प्लेन सरफेसला नाही, बाजूच्या सरफेसला कटिंग करायसाठी यूज केलेलं कटरला काय म्हणतात, साईड मिलिंग कटर. प्लेन साईड मिलिंग कटर त्याच्यामध्ये टाईप आहे. त्याच्यानंतर नाही स्टॅगर्ड टीथ साईड मिलिंग कटर, हाफ साईड मिलिंग कटर आणि इंटरलॉकिंग साईड मिलिंग कटर. हे काय साईड मिलिंग कटरचे सब टाईप्स आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मेटल स्लिटिंग मिलिंग कटर. आता मेटल स्लिटिंग म्हणजे काय की मेटलला कट करायचं, 2 पार्टमध्ये डिवाइड करायचं, स्लिट करायचं, त्याला काय म्हणतात, मेटल स्लिटिंग मिलिंग कटर. ठीक आहे, त्याच्यामध्ये प्लेन मेटल स्लिटिंग सॉ. त्याच्यानंतर सॉ मशीन बघितलं, हेक्सॉ मशीन बघितलं, हेक्सॉ मशीन काय करतं, 2 पार्टमध्ये त्या कुठल्या पण वर्कपीसला डायरेक्ट डिवाइड करतं, तर त्याला त्याच्यामुळे काय नाव दिले, स्प्लिटिंग मिलिंग कटर दिले. तर त्याच्यामध्ये पण 2 टाईप. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अँगल मिलिंग कटर. आता बघा आपल्याला ज्या वेळेस वर्कपीसवरती अँगल फॉर्म करायचं आहे, अँगलमध्ये कटिंग करायचं आहे, तशा केसमध्ये आपण अँगल मिलिंग कटर बनवणार आहे. मग अँगल मिलिंग कटरमध्ये पण 2 टाईप आहे, सिंगल अँगल आणि डबल अँगल. आता सिंगल अँगल म्हणजे बघा हे काय झालं, सिंगल अँगलचं झालं, आणि हे काय झालं, डबल अँगलचं झालं, दोन्ही बाजूने अँगल राहतं. ठीक आहे, त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा एंड मिलिंग कटर. आता एंड मिलिंग कटर हे काय राहतं, त्याच्यामध्ये बघा फेस मिलिंग कटर आणि एंड मिलिंग कटर हे 2 वेगवेगळे टाईप आहे. ठीक आहे, आता प्लेन मिलिंग कटर आणि फेस मिलिंग कटर या दोन्हीचं मिळून काय बनलेलं आहे, एंड मिलिंग कटर बनलेलं आहे. तर मग एंड मिलिंग कटरमध्ये पण 3 टाईप आहे, टेपर शँक. आता बघा टूलच्या पाठीमाग काय राहते, शँक राहते. शँक कशासाठी राहते, तर टूल होल्डरमध्ये होल्ड करण्यासाठी राहते. मग त्या शँकच्या डिझाईनवरून त्याचे 3 टाईप पडले, टेपर शँक एंड मिलिंग कटर, स्ट्रेट शँक एंड मिलिंग कटर, आणि इथं दिलेलं आहे बघा शेल एंड मिलिंग कटर. ठीक आहे, त्याच्यानंतर नाही टी स्लॉट मिलिंग कटर. आता बघा आपल्याला जर मशीनच्या बेडवरती टी स्लॉट बनवायचं आहे होल्ड करायसाठी, तर टी स्लॉटचे डायरेक्ट कटर्स राहते स्टँडर्ड साईजचे. ठीक आहे, त्याच्यानंतर नाही वुड रफ की स्लॉट मिलिंग कटर. आता बघा वुडन याच्यावरती जर काम करायचं असेल तर हे यूज केलं जातं. त्याच्यानंतर नाही प्लाय मिलिंग कटर, नंतर ना फॉर्म कटर.
आता बघा फॉर्म कटर जे राहतं त्याला आपण फॉर्म करतो, म्हणजे काही जसं शेप पाहिजे तशा शेपमध्ये आपण त्याला फॉर्म करू शकतो. मग त्याच्यामध्ये बघा इथं कॉन्वेक्स मिलिंग कटर आहे, नंतर कॉन्केव्ह मिलिंग कटर आहे. आता कॉन्वेक्स शेप आणि कॉन्केव्ह शेप सगळ्यांना माहिती. त्याच्यानंतर सी आहे कॉर्नर राऊंड मिलिंग कटर. आता कॉर्नरला कसं राहणार आहे, राऊंड राहणार आहे, त्याला किंवा आपण कॉर्नर रेडियस कटर पण म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर गिअर कटर, नंतर लास्टला आहे बघा थ्रेड मिलिंग कटर. आता हा थ्रेड मिलिंग कटर आहे ना, ॲक्च्युली फॉर्म केलेलं कटर राहतं, पण मी इथं सेपरेट एक टाईप पण टाकलेलं आहे. ठीक आहे, आपण ते पण बघू. त्याच्यानंतर नाही टॅप. आता टॅपिंग ऑपरेशन माहिती ना, थ्रेड बनवायसाठी आपण काय करतो, टॅपिंग करतो. इंटरनल होलमध्ये जर आपल्याला थ्रेड बनवायचे असेल तर आपण काय करतो, टॅपिंग करतो, बरोबर. तर मग टॅपिंग करायसाठी पण आपण काय केलेलं आहे, कटर फॉर्म करून घेतलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आता बघा आपलं टॅप अँड रिमर्स. आता बघा टॅपिंग करायसाठी आपण काय करतो, इंटरनल होलला जर टॅपिंग करायचं असेल, म्हणजे इंटरनल सरफेसला जर आपल्याला थ्रेड पाडायची असेल म्हणजे होलमध्ये, तर आपण टॅपिंग करतो. त्याच्यानंतर रिमर. हे रिमर वेगळं ऑपरेशन आहे. रिमर काय करतं, एखादा आपण होल बनवलेलं आहे त्या होलची थोडीशी साईज इन्क्रीज करायची, म्हणजे 10 मायक्रॉन 20 मायक्रॉनमध्ये, आणि त्याची सरफेस फिनिश इम्प्रूव्ह करायचं. तर तशा केसमध्ये आपण रिमिंग ऑपरेशन करतो, म्हणजे ऑलरेडी ड्रिल असलेल्या होलमध्ये आपण रिमिंग करतो. ठीक आहे, आपण ते पण बघणार आहे, तुम्हाला ते पुढे कळेल. आता सगळ्यात पहिले बघा प्लेन मिलिंग कटर. तर प्लेन मिलिंग कटरमध्ये बघा इथं डायग्राममध्ये पण दाखवलं आहे. तर दिस कटर आर सिलेंड्रिकल इन शेप हॅव्हिंग टीथ ऑन पेरिफेरी. बरं का, आता हे कसं आहे, सिलेंड्रिकल शेपचे सिलेंड्रिकल शेपचे काय राहत्या, टूल्स राहत्या, आणि याच्या पेरिफेरीला म्हणजे त्याच्या सर्कमफरन्सवरती काय राहत्या, टीथ राहत्या. द टीथ आर जनरली पॅरलल टू ॲक्सिस ऑफ कटर. आता बघा हे जे टीथ आहे या ॲक्सिसला कसे राहतात, पॅरलल राहतात. ॲक्सिसला कधी ते म्हणजे नाही का पॅरलल राहते ॲक्सिसच्या सोबत. आता हा जो टूल आहे त्याच्या ॲक्सिस सोबत हे कसे पॅरलल आहे. ठीक आहे, म्हणजे ते एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अ प्लेन मिलिंग कटर विच लार्ज विड्थ. आता बघा जो प्लेन मिलिंग कटर आहे त्याची विड्थ कशी राहते, लार्ज राहते. आता विड्थ म्हणजे काय बघा, ह्या फेजपासून ह्या फेजपर्यंत जे डिस्टन्स त्याला काय म्हणू आपण, विड्थ म्हणू. आणि विड्थ कशी राहते, जास्त राहते. त्याच्यामुळे यांना काय म्हणतात, स्लॅब मिलिंग कटर पण म्हणतात. म्हणजे काय की आपण एक प्लेन सरफेस कंटिन्युअस एका कटमध्ये काय करू शकतो, मिलिंग करू शकतो. त्याच्यानंतर टू रिमूव्ह मोर मटेरियल अँड फॉर्म हार्डर सरफेस अ कोर्स टीथ स्लॅब मिल इज यूज. आता बघा कोर्स टीथ म्हणजे काय की मोठमोठे टीथ असलेलं कटर यूज केलं जातं. कशासाठी, ज्यावेळेस आपल्याला खूप मोठा सरफेस मशीनिंग करायचं राहतं त्यावेळेस. ठीक आहे, मग बघा इथं प्लेन मिलिंग कटरची डायग्राम दाखवलेली. बघा आता हे छोट्या थिकनेसचं आहे, हे जास्त थिकनेसचं आहे. त्याच्यानंतर बघा इथं 2 ऑपरेशन दाखवलेले. तर आता मला मोठा सरफेस जर मशीनिंग करायचं असेल तर आपण काय करणार, हे कटर यूज करणार. याच्यामध्ये 3 टाईप तुम्हाला सांगितलेले बघा. याची इथं स्ट्रेटमध्ये टीथ आहे, आणि याची कशी हेलिक्समध्ये बघा. इथं कसं आहे, असं हेलिक्स त्याला. ठीक आहे, असं हेलिक्स दिसतो ना, इथून स्टार्ट झालं बघा आणि इकडे येऊन थांबलं. याला काय म्हणतं, हेलिक्स म्हणते. काय म्हणतं, हेलिक्स. मग प्लेन मिलिंग कटर समजलं सगळ्याला काय आहे की एक सिलेंड्रिकल शेपचं कटर आहे. त्याला काय राहतं, पेरिफेरीवरती टीथ राहत्या, आणि टीथ कशी राहत्या, पॅरलल टू ॲक्सिस राहत्या. ठीक आहे, मग त्यालाच काय म्हणतात, प्लेन मिलिंग कटर म्हणतात. आता नेक्स्ट कटर आहे बघा साईड मिलिंग कटर. आता ते काय करतं, साईडला मशीनिंग करतं. मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, ते काय करतं, साईडला मशीनिंग करतं. डायग्राममध्ये दाखवलं बघा. तर साईड मिलिंग कटर आर यूज टू रिमूव्ह मेटल फ्रॉम साईड ऑफ वर्क पीस. आता हे जे कटर आहे हे काय करतं, साईडचं मटेरियल रिमूव्ह करतं. साईडचं मटेरियल रिमूव्ह करायचं असेल तर आपण साईड मिलिंग कटर यूज करतो. ठीक आहे. द पेरिफेरल टीथ डू द ॲक्च्युअल कटिंग ऑफ मेटल व्हाईल साईड टीथ डू द फिनिशिंग द वर्क पीस. ठीक आहे, मग ज्या वेळेस बघा पेरिफेरल टीथ जे आहे ते काय करतात, साईडला कटिंग करतात, त्याच वेळेस काय होतं, त्या वर्क पीसचं फिनिशिंग पण होतं. म्हणजेच ते टीथमध्ये बघा डबल एजेस राहतात त्याला. म्हणजे काय की त्याच्या पेरिफेरलला बी एजेस राहत्या, आणि ही जी बॉटम साईड बघा इथं पण कटिंग एजेस राहत्या. म्हणजे इथं पण आहे आणि इथं पण आहे. म्हणजे ज्या वेळेस साईड टीथ काय करत्या, कटिंग करतात, त्याच वेळेस हे जे खालचे जे कटिंग एजेस हे काय करत्या, वर्क पीसला फिनिशिंग करायचं काम करतात. ठीक आहे. द टीथ मे बी पॅरलल टू ॲक्सिस ऑफ द कटर ऑर हेलिकल. बघा टीथ कसे पॅरलल पण राहू शकतात आणि हेलिक्समध्ये पण राहू शकतात. कशाला, तर ॲक्सिस सोबत. ठीक आहे, म्हणजेच जसं पहिल्या याच्यामध्ये होतं बघा स्ट्रेट डायरेक्शन आणि हेलिकलमध्ये, तर मग त्याच्यामध्ये पण हेलिकल आणि स्ट्रेट राहतं. ठीक आहे.
पण सगळ्याला समजलं आहे ज्यावेळेस साईडला कटिंग होईल त्यावेळेस या खालच्या एजेस वर्कपीसला फिनिशिंग पण प्रोव्हाइड करायचं काम करणार आहे. ॲक्च्युअल कटिंग कोण करणार आहे? साईडचे एजेस करणार आहे, म्हणून याला साईड मिलिंग कटर नाव दिलेलं आहे. आता नेक्स्ट आहे मेटल स्लेटिंग सॉ मिलिंग कटर. ठीक आहे, आता हे काय करणार बघा, एक प्लेन थिन व्हील राहतं, या व्हीलला कटिंग एजेस राहतात आणि ह्या कटिंग एजेस काय करतात तर वर्कपीसला 2 पार्टमध्ये डिवाइड करतात. दिस कटर आर लाईक प्लेन साईड मिलिंग कटर. आता बघा हे कसं दिसतंय, प्लेन साईड मिलिंग कटर सारखं दिसतं. ठीक आहे, हॅविंग व्हेरी स्मॉल विड्थ, त्याची विड्थ कशी राहते, खूप स्मॉल राहते, म्हणजेच 5 mm पर्यंत राहते. इथे बघा अप टू 5 mm. इट हॅज मोर टीथ पर युनिट डायमीटर ॲज कम्पेअर टू ऑर्डिनरी प्लेन मिलिंग कटर. आता बघा याला जे असणारे नंबर ऑफ टीथ्स आहे ते खूप जास्त राहते ॲज कम्पेअर टू प्लेन मिलिंग कटर. आज सपोज 50 mm जर डायमीटर आहे तर 50 mm डायमीटरमध्ये प्लेन मिलिंग कटरला काय की 7-8 काय असू शकतं कटिंग एजेस असू शकतात. ठीक आहे, पण ह्या कटरला काय 50 mm ला 50 mm म्हणजे नाही का 50 mm डायमीटरला 50 कटिंग टीथ असू शकते. म्हणजे याला नंबर ऑफ टीथ कशा राहते जास्त राहते ॲज कम्पेअर टू साईड मिलिंग कटर किंवा प्लेन मिलिंग कटर. ठीक आहे, दीज आर यूज फॉर पार्ट ऑफ म्हणजे काय की एखाद्या वर्कपीसला 2 पार्टमध्ये कट करणे. कॉमा मिलिंग डीप स्लॉट और नॅरो स्लॉट. बघा आपल्याला ज्यावेळेस खूप डेप्थपर्यंत स्लॉट जर बनवायचा असेल किंवा नॅरो एकदम छोटासा स्लॉट जर बनवायचा असेल तर अशा केसमध्ये पण ह्या नाही का म्हणजे हे जे सॉ मिलिंग कटर आहे यांना यूज केलं जातं. बघा इथं डायग्राममध्ये दाखवलं आहे, एक समजा नाही का ब्लेड सारखं राहतं, सर्क्युलर शेपचं आहे, त्याला नंबर ऑफ जास्त टीथ आहे. जसं बघा आपण PVC पाईप काय करतो 2 पार्टमध्ये कट करतो, ते आपल्याकडे काय राहतं हेक्सॉ ब्लेड राहतं, म्हणजे हे हेक्सॉ ब्लेड सारखं जे फक्त सिलेंड्रिकल शेपचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा अँगल मिलिंग कटर. आता अँगल मिलिंग कटर काय करणार आहे, अँगलमध्ये ज्यावेळेस आपल्याला कटिंग करायचं राहतं त्यावेळेस आपण काय करणार अँगल मिलिंग कटर यूज करणार. काय करणार अँगल मिलिंग कटर यूज करणार. मग बघा इथं अँगल मिलिंग कटर पण दाखवलंय. दिस कटर आर यूज टू कट अँगल इन वर्कपीस. ज्यावेळेस आपल्याला वर्कपीसवरती अँगलमध्ये कटिंग करायचं आहे त्यावेळेस आपण काय करणार अँगल मिलिंग कटर यूज करणार. ठीक आहे, आता मी तर अँगल मिलिंग कटरची एक ब्लॉक डायग्राम द्यायला पाहिजे होती, ॲक्च्युली ती दिली नाही. ठीक आहे, मी नंतर ह्या PPTत ॲड करून देईन तुम्हाला. म्हणजे तुम्ही पेपरमध्ये जर आलं अँगल मिलिंग कटर तर त्यावेळेस त्याची ब्लॉक डायग्राम काढायची. ठीक आहे, दिस कटर हॅव कोनिकल सरफेसेस. आता याचे सरफेसेस कसे राहतात कोनिकल राहतात विथ कटिंग एजेस ओव्हर देन. म्हणजे ज्यावेळेस जिथं कटिंग एजेस राहतील तिथं काय राहतं कोनिकल सरफेस फॉर्म झालेला राहतो. दीज आर यूज टू मशीन अँगल अदर दॅन 90 डिग्री. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला वर्कपीसचा सरफेस बघा आपण ज्यावेळेस कटिंग करतो त्यावेळेस जनरली 90 डिग्रीतच कटिंग होतं फ्लॅट जर केलं तर. मग अदर दॅन 90 डिग्री जर कटिंग करायचं असेल तर ही कटर यूज केलं जातं. ठीक आहे, 2 टाईप दॅट इज सिंगल अँगल अँड डबल अँगल. याच्यामध्ये 2 टाईपचे कटर आहे, सिंगल अँगल आणि डबल अँगल. मग नंतर सिंगल अँगलमध्ये बघा सिंगल अँगल कटर हॅव द टीथ ऑन 1 कोनिकल सरफेस अँड अदर अँगल इज 45. बघा याच्यामध्ये एक कोनिकल सरफेस राहतो आणि अदर जे 45 ते 60 डिग्री राहतो. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये 2 टाईप सिंगलमध्ये 45 डिग्रीचं राहील किंवा 60 डिग्रीचं राहील. त्याच्यानंतर डबल अँगल मिलिंग कटर आहे बघा, डबल अँगल मिलिंग कटर हॅव द टीथ ऑन 2 कोनिकल सरफेसेस. बघा आता 2 कोनिकल सरफेसनी मिळून डबल अँगल मिलिंग कटर तयार होतं आणि सिंगल अँगल मिलिंग कटर जे आहे ते सिंगल कोनिकल सरफेसपासून फॉर्म झालेलं राहतं. बघा आता इथं सिंगल अँगल आहे आणि इथं कसं आहे डबल अँगल दोन्ही बाजूने. मग याच्यामध्ये बघा आता हे जे डबल अँगलचं कटर जे आहे ते जनरली व्ही शेपचा ग्रू जर फॉर्म करायचा असेल, ग्रू म्हणजे काय की स्लॉट सारखं, मग व्ही शेपचा ग्रू जर फॉर्म करायचा असेल तर हे डबल अँगल मिलिंग कटर यूज केलं जातं. तर याच्यामध्ये बघा 3 अँगल अवेलेबल आहे 45, 60 आणि 90. ठीक आहे, हे कोणतं होतं अँगल मिलिंग कटर. कोणतं होतं अँगल मिलिंग कटर. आता बघा आपण 4 कटर बघितले, प्लेन मिलिंग कटर, साईड मिलिंग कटर, त्याच्यानंतर मेटल स्लेटिंग सॉ मिलिंग कटर, त्याच्यानंतर बघितलं अँगल मिलिंग कटर. आता आपण बाकीचे जे बरं ठीक आहे एक एंड मिलिंग कटर बघून घेऊ. आता एंड मिलिंग कटर जे तुम्हाला बघा मी 2 कटर दाखवले, पहिलं कोणतं दाखवलं प्लेन मिलिंग कटर. आता प्लेन मिलिंग कटर काय करतं तर त्याचा जो पेरिफेरल सरफेस आहे त्या बाजूने कटिंग करतं. आणि साईड मिलिंग कटर काय करतं तर त्याचा जो साईडचा भाग आहे त्याने कटिंग करतो. आणि हे जे कटर आहे बघा एंड मिलिंग कटर, तर हे एंड मिलिंग कटर जे हे दोन्हीपासून बनलेलं राहतं. ठीक आहे, मग हे दिलेलं बघा ॲज द नेम सजेस्ट दे हॅव द टीथ ॲट 1 एंड ओनली अँड अदर एंड इज ॲक्च्युली ॲक्ट ॲज अ शँक. बघा आता इथं
एंड मिलिंग कटरची ब्लॉक डायग्राम दिली तर ही बाजू काय आहे, शँक आहे, आणि ही बाजू काय आहे, इकडं कटिंग एजेस आहे, आणि या कटिंग एजेस असलेला बघा इथं एक कटिंग एज आहे आणि इथे एक कटिंग एज आहे, त्यांच्यामध्ये जो गॅप आहे त्या गॅपला काय म्हणतो आपण, फ्ल्यूट म्हणतो. काय म्हणतो, फ्ल्यूट. बघा त्याच्यावरती जेवढे नंबर ऑफ टीथ राहील तेवढे नंबर ऑफ काय राहते, फ्ल्यूट्स राहते. बघा जनरली जर 4 कटिंग एजेस असेल तर 4 फ्ल्यूट राहते त्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा आता इथून इथपर्यंत कट होऊ शकतं मटेरियल. इकडे काय आहे, शँक आहे, मग इथं कटिंग होईल का, नाही होणार. तर मग याला काय म्हणतात, लेंथ ऑफ कट किंवा कटिंग लेंथ म्हणते. ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा इथं ओव्हरऑल लेंथ दिली आहे, ही कटिंग लेंथ आहे. नंतर ही शँक लेंथ आहे. बघा इकडे शँक डायमीटर आणि कटर डायमीटर असे वेगवेगळे 2 डायमीटर आहेत, पण जनरली शँक डायमीटरच कटरचं डायमीटर राहतो. ठीक आहे. दिस कटर हॅव टीथ ऑन देअर एंड ॲज वेल ॲज पेरिफेरी. मग बघा जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की फ्लॅट मिलिंग कटर म्हणजे प्लेन मिलिंग कटर जे आहे त्याला साईडनं कटिंग एजेस राहते म्हणजे सर्कम्फरन्सला, आणि साईड मिलिंग कटर जे आहे त्याला बॉटम साईडला कटिंग एजेस राहतात. पण हे काय दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. याला इथं पण कटिंग एजेस राहणार आहे आणि इकडे साईडला पण कटिंग एजेस राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नाही दिस कटिंग टीथ दिस कटिंग टीथ मे बी स्ट्रेट ऑर हेलिकल. आता हे जे कटिंग टीथ ह्या काय असू शकतं, स्ट्रेट पण असू शकतात किंवा असं इथं बघा हेलिक्स फॉर्म झालेला आहे, हेलिकल पण असू शकतात. सच कटर आर मोस्टली यूज ऑन व्हर्टिकल मिलिंग मशीन. आता बघा हे जे कटर आहे हे सगळ्यात जास्त यूज केलं जातं कशावरती, व्हर्टिकल मिलिंग मशीनवरती यूज केलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर नाही एंड मिलिंग आर यूज फॉर कटिंग स्लॉट, पॉकेट, स्मॉल होल्स, की वे अँड लाईट मिलिंग ॲप्लिकेशन. आता बघा सगळ्यात जास्त VMC मशीनमध्ये जर कोणते, VMC म्हणजेच व्हर्टिकल मिलिंग मशीन जे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हेच कटर यूज केलं जातं, आणि हे कटर सगळ्या कामाला चाललं. म्हणजे काय आहे की सपोज आपल्याला नाही का स्लॉट फॉर्म करायचा, कंटूर सरफेस फॉर्म करायचा किंवा फिनिशिंग करायची, त्याच्यानंतरनं की वे बनवायचा किंवा लाईट मिलिंग करायचं आहे, म्हणजे स्मॉल होल बनवायचं आहे किंवा पॉकेट बनवायचं आहे, अशा केसमध्ये सगळ्यात जास्त हेच कटर यूज केलं जाते. बघा आता इथं वेगवेगळ्या डायमीटरचे कटर दाखवले. बघा इथं एकदम छोटं पण आहे, त्याच्यानंतर मीडियम आणि वेगवेगळ्या फ्ल्यूटचे, आणि याच्यामध्ये 4-6 फ्ल्यूट राहतात. ठीक आहे. म्हणजे फ्ल्यूटवरती डिपेंड राहते. त्याच्यानंतर याच्यामध्ये वेगवेगळ्या डायमीटर्स राहतात. ठीक आहे. आता हे काय होतं, एंड मिलिंग कटर. आता बाकीचे जे कटर आहे टी स्लॉट मिलिंग वगैरे ते आपण उद्या बघू. ठीक आहे. तर मग आज आपण काय काय बघितलं, तर टाईप ऑफ मिलिंग मशीन बघितले, त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ मिलिंग कटर्स बघितलं, आणि त्याच्यामध्ये प्लेन मिलिंग कटर, साईड मिलिंग कटर, नंतर सॉ मिलिंग कटर, अँगल मिलिंग कटर आणि एंड मिल कटर बघितलं. ठीक आहे. तर आता बाकीचे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. तुम्हाला जर PPT पाहिजे असेल तर एक टेलिग्राम ग्रुप आहे, ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, त्याच्यावरती तुम्ही काय करायचं, क्लिक करायचं, मग तुम्हाला त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन झाले की तुम्हाला तिथून ती PPT डाउनलोड करू शकता. ठीक आहे.